वळूया पुढच्या बातम्यांकडे। SRA मध्ये मिळालेली घरं विकलेल्यांना आणि विकत घेतलेल्या एकूण 63,000 कुटुंबांना आज सरकारने दिलासा देणारी घोषणा केली। हायकोर्टाने ही घरं ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते। या संदर्भात तोडगा काढण्यासाठी आज मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात आली। याबद्दल राज्याच्या विधी आणि न्याय विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे। उपसमितीत ट्रान्सफर फी घेऊन हे व्यवहार नियमित करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे। तर महापालिका निवडणुकीआधी राज्य सरकार म्हाडा पुनर्विकास संक्रमण शिबिरातील मतदारांना खुश करण्यासाठी निर्णयाचा धडाका लावत असल्याची टीका माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिरे यांनी केली। 63,000 के ऊपर ऐसे लोग हैं कि जिन्होंने SRA की सदनी का खरीद की है। अब सबको नोटिसें जा चुकी हैं, सबको सील, कुछ कोली को सील भी लगे हैं। अब बेचने वाला और लेने वाला दोनों की परिस्थिति को देखते हुए आज जब हम सबको घर दे रहे हैं, ऐसी स्थिति में हाईकोर्ट के साथ विचार विनिमय करके विधि व न्याय विभाग की सलाह लेकर हम किस प्रकार से उसमें से न्याय देने का प्रयास करें, इस प्रकार का निर्णय हुआ। सर्वसामान्याला परवडणारी घरं ही म्हाडा जमीन खरेदी करून घेऊ शकत नाही मुंबई शहरामध्ये, आणि या 56 लेआउटमध्ये 1 लाखपेक्षा जास्त घरं ही म्हाडाला मिळाली असती। आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल की हा आम्ही निर्णय जाणीवपूर्वक घेतला होता आणि त्याला स्वागत केला होता। त्याची उलट भूमिका आज घेताना आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणून माझा तर आरोप आहे की ही कुठची निवडणूक निधी कुठच्या प्रकारे काढण्याचा प्रयत्न आहे का, ह्याचाही कुठेतरी चौकशी व्हायला पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।